नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी सरकार चॅनल आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 1 मार्च 2026 वार रविवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर कांद्यांची आवक देखील आपल्याला स्थिर असून दरामध्ये आपल्याला स्थिरता कायम पाहायला मिळते। बटाट्यांची आवक ही आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते, परंतु दरामध्ये आपल्याला घसरण आज पुन्हा एकदा बटाट्यासाठी झालेली पाहायला मिळते। इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेली पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेराचे दर जे साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। त्याचबरोबर कामिनीचे दर ही आपल्याला बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेली पाहायला मिळतात। चांगल्या मालासाठी 20 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील कामिनीचे दर पाहायला मिळतात। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या तसेच लाल झेंडूचे दर जे आहेत साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील झेंडूसाठी दर पाहायला मिळतो। कापरी पंढरपुरी फुलांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला कापरी पंढरपुरी फुलांचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 120 ते 130 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते। आवक आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेली पाहायला मिळते। तर दर जर पाहिलं तर चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कांद्यासाठी साधारणतः 10 ते 11 रुपयाच्या दरम्यान आपल्याला गावरान कांद्यासाठी टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते लाल कांद्यासाठी साधारणतः 7 ते 9 रुपयाच्या दरम्यान आपल्याला लाल कांद्यासाठी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर लहान कांद्यासाठी साधारणतः दर जर पाहिलं तर 3 ते 4 रुपयापासून देखील आपल्याला लहान कांद्यासाठी दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये स्थिर असून देखील दरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा घसरण चढ उतार कायम पाहायला मिळते। इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 9 ते 10 रुपयापासून देखील इंदोर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता तर तळेगाव बटाट्यांची आवक ही आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील पुन्हा एकदा घसरण तळेगाव बटाट्यांसाठी पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 6 रुपयापासून तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला तळेगाव बटाट्यांसाठी पाहायला मिळते। आवक आपल्याला बरेच दिवसापासून होत असताना पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात। आल्याची क्वालिटीनुसार दरामध्ये आज सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला मिळते। कांदापातची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 4 ते 5 रुपयापासून देखील कांदापातसाठी दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे गावरान कोथिंबीरसाठी 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर विलायती कोथिंबीरचे दर जर पाहिले तर साधारणतः 3 ते 5 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहेत साधारणतः 12 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळतो। हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये
दर जे आहे साधारणतः 80 ते 90 रुपयाच्या दरम्यान आपल्याला टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहावते. त्याचबरोबर हलके माल जे 50 ते 55 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. मार्केटमध्ये हिरवी मिरचीची आवक आपल्याला बरेच दिवसापासून आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर आज पाहायला मिळते. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. वादगावड्याची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला वादगावड्याचे दर पाहायला मिळतात. पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पापडाचे दर जे साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील पापडासाठी दर पाहायला मिळते. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर ऑपोजिटमध्ये चवळीची शेंगेसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला मिळते. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः दर जे 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील बेटासाठी दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. पांढऱ्या हिरव्या काकडीसाठी साधारणतः 16 ते 18 तर चायना काकडीचे दर ही आपल्याला साधारणतः 16 ते 18 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटी उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला मिळतो. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील राजमाचे दर पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळतो. राजमा पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला मिळतो. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात. वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतो. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाहायला मिळतो. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतो. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील शेवग्यासाठी दर पाहायला मिळतो. डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहायला मिळतो. चिकूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे 20 ते 25 रुपयापासून देखील चिकूसाठी दर पाहायला मिळतो. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे साधारणतः 22 ते 23 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे लहान साईज मध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला मिळतो. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळिंबसाठी पाहायला मिळते. तर हलक्या मालासाठी लहान साईज मध्ये साधारणतः दर जर पाहिले तर 120 ते 150 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पाहायला मिळते.
पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तैवान तसेच व्हीएनआर पेरूसाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर कलिंगड पेरूचे दर ही आपल्याला साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतं. लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला होतो. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहेत साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. तर हलके माल जे येते 10 ते 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला होते. चांगल्या मालासाठी 27 ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. त्याचबरोबर हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण होताना पाहायला होते.